सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस, माणगाव खोऱ्यातल्या 27 गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. रत्नागिरीमध्ये पावसाचा धुमाकूळ, 8 नद्या इशारा पातळीवर. बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प. कल्याण डोंबिवलीतल्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी. नांदिवली परिसर जलमय. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी. नागरिकांचे हाल. वसई आणि नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर साचलं पाणी. प्रवाशांवर ट्रॅकवरून चालत वाट काढण्याची आली वेळ. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 100% भरलं. पवना नदी 4300 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. केजुबाई बंधारात सुद्धा ओव्हरफ्लो. जळगावमधल्या हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले. धरणातनं 1,25,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पनवेल स्टेशनवर प्रवाशांची तुडुंब गर्दी. पनवेलपासून मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल सेवा ठप्प. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत. कळमजे इथला पूल अवजड वाहतुकीसाठी केला बंद. घोड नदीच्या पाणी पातळीत वाढ. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान. खरीप पीक पाण्याखाली. शेतकरी संकटात. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. भिवंडीमधल्या केमिकल गोदामाला भीषण आग. आगीत मोठ्या प्रमाणावर केमिकलचा भडका. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.